श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मिक्स डाळीपासून कुरकुरे। ते इथे आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत। ते इथे सेम प्रमाणात मी मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ आणि अख्खा मसूर घेतलेला आहे। प्रमाण सेम ठेवलेला आहे। चणा डाळ देखील घेऊ शकता। हे स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचे एकदम स्मॅश होईपर्यंत आणि पूर्ण थंड झाले पाहिजे। इथे पूर्ण थंड झाल्यानंतर मी परातीत काढून घेतलेला आहे। आता ते स्मॅशरच्या साहाय्याने डाळ आपल्याला थोडी स्मॅश करून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये 1/4 कप तांदळाचे पीठ, 1/4 कप कॉर्नफ्लॉवर आणि 4 टेबलस्पून चण्याचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाचं प्रमाण जसे डाळ पाणी सोडणार तसं लागणार आहे। जर वाटल्यास तुम्ही अजून टाकू शकता तांदळाचं पीठ टाका। पण ते इथे मी थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार। आता हे सर्व एकजीव करून मळून घ्यायचं आहे। हे मी नोझल थोडंसं पातळ ठेवलं आहे जेणेकरून मी नोझल बॅगमध्ये टाकणार आहे। जर घट्ट हवं असेल तर अजून तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल, मग हाताने ते कुरकुरे शेप द्यावा लागेल। तिथे मी नोझल बॅग घेतलेली आहे, त्याला थोडंसं कट मारलेलं आहे। त्याच्यात मळलेलं पीठ आपण ह्यामध्ये भरणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे थोडंसं पातळ आहे, एकदम घट्ट नाही आहे। आणि पॅन गरम करत ठेवायचं आहे। पॅन तळताना पॅन घ्यायचा आहे, कढईने पसरट भांडं घ्या आणि त्यामध्ये तेल सणसणीत तापल्यानंतर अशा प्रकारे त्यामध्ये पीठ सोडायचं आहे। थोडं थोडं गॅप ठेवून आपल्याला त्यामध्ये पीठ सोडून घ्यायचं आहे। आता हे हाय फ्लेमवर मी टाकलेले आहे। आता मीडियम फ्लेम करून ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तेल एकदम छान तापून घ्यायचं आहे। तापल्यानंतर त्यामध्ये सोडल्यानंतर फ्लेम मीडियम ठेवून तळून घ्यायचे आहे। ते इथे ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळून घेणार आहे। तळल्यानंतर ते काढून आपल्याला टिश्यू पेपरवर किंवा जाळीवर टाकून घ्यायचे आहेत। तिथे तळून झालेले आहेत ते हे मी काढून घेत आहे। दुसरा देखील बॅच मी अशीच तळून घेणार आहे। पीठ असंच टाकून तळून घेणार आहे। तर क्रिस्पी झाले आहे ते तुम्हाला मी दाखवते। एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत। बाहेरचे कुरकुरे खाण्यापेक्षा मुलांना घरात मिक्स डाळीपासून कुरकुरे नक्की बनवून पहा। ते इथे एका बाउलमध्ये मी चाट मसाला, लाल तिखट आणि आमचूर पावडर आणि मीठ थोडंसं टाकून मिक्स करून ही पावडर आपल्याला तळलेल्या कुरकुऱ्यांवर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला पेरी पेरी फ्लेवर आवडत असेल तर पेरी पेरी मसाला टाकला तरी चालेल। तर नक्की रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।